नमस्कार, मी किरण माने. 17 जून 2025 रोजी आपण कोश 8032 ऊस रोप लागण केली ती. ऊस रोप लागण करून आपल्या प्लॉटला आज 68 दिवस पूर्ण आहेत. आज आपण या प्लॉटसाठी आणि खताचा डोस टाकून बाग बांधणी करून घेत आहे. हारसा लागणे जर आपल्याला अपेक्षित उत्पादन करायचं असेल तर 60 ते 65 दिवस दरम्यान बाग बांधणी करणे फार गरजेचे आहे. बाग बांधणीमध्ये आपल्याला संख्या नियोजन करणे फार सोयीचे जाणार आहे व फुटव्यांना माती लागल्यामुळे त्यांची उंची, जाडी व वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. तसेच आपल्याला तण नियंत्रण करणे फार सोयीचे नाही. यामुळे आपल्याला भांगलन करणे, तणनाशकाचा वापर करणे याच्या खर्चामध्ये आपल्याला बचत होणार आहे व रासायनिक खता डोस मातीआड केल्यामुळे त्याचा रिझल्टही चांगल्या प्रकारे. या बागबांधणी खताचा आपण एकरी रासायनिक खता डोस युरिया 1 बॅग, अमोनियम सल्फेट 1 बॅग, 12-32 बॅग, पोटॅश 1 बॅग, सिलिकॉन 1 बॅग, निंबपेंट 1 बॅगचा वापर केला आहे. यामुळे आपल्याला ऊसाची वाढ चांगली व जोमदार होणार आहे. यानंतर आपण पाटपाणी देऊन आपल्या प्लॉटसाठी दुसरी फवारणी करून घेणार आहे. तसेच 100 ते 110 फूल झाल्यानंतर मोठी बांधणी करणार आहे. आजपर्यंत आपण या प्लॉटसाठी जे दिवस वाईज नियोजन केलं आहे, म्हणजे रोप लावल्यानंतर 4थ्या दिवशी आवणी, 15व्या दिवशी रासायनिक खताचा डोस मातीआड केला, 21व्या दिवशी दुसरी आवणी, 38व्या दिवशी तिसरी जैविकची आवणी व 44 दिवसाचा उताचा जेटा मोडून घेतला. त्यानंतर 55व्या दिवशी पहिली फवारणी केली. हे आपण जे दिवस वाईज नियोजन केलं आहे किंवा पुढील जे आपल्या दिवस वाईज जे नियोजन ठरलं आहे, हे जे केलेलं आपल्याला नियोजन आहे हे चांगल्या प्रकारे भेटत आहे. जर आपल्याला ऊस शेतीमध्ये अपेक्षित उत्पादन काढायचे असेल तर नियोजन हे काटेकोर करणे फार गरजेचं आहे. वेळोवेळी नियोजन केल्यामुळे जे आपल्याला आपल्या प्लॉटचे जे दिवस वाईज जे नियोजन केलेलं आहे त्यामुळे आपल्या प्लॉटचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळत आहे. धन्यवाद.